नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार अगदी जाळीदार असा आणि त्याचबरोबर घरातल्या अगदी मोजक्या जिन्नसांनी बनणारं गव्हाच्या पिठाचं धिरडं. अगदी बनवायला सोपं, तुम्हाला सकाळच्या वेळी नाश्त्यासाठी अगदी चांगला उत्तम पर्याय आहे. त्याचबरोबर मी या ठिकाणी ज्वारीच्या पिठाचं धिरड्याची रेसिपी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तुम्ही नक्की त्या माझ्या चॅनलवर जाऊन पाहायचंय आणि पहा, याला सुद्धा अगदी जाळी छान पडलेली आहे. तर चला पटकन जास्त काही न बोलता आपण या रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपण इथे काय करायचं, एखादं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये घालायचे गव्हाचं पीठ. आता गव्हाचं पीठ घातल्यानंतर थोडंसं पाणी घालून याच्या अगदी सगळ्या गाठी ज्या मोडत अगदी चांगलं हे मिश्रण अगदी पातळसं करून घ्यायचं. म्हणून कधीही अगोदर या काय होतात, आपण जास्त पाणी टाकलं की जास्त पातळ सुद्धा होण्याची शक्यता असते. म्हणून अगोदर पाणी टाकायचं नाही, थोडंसं पाणी टाकून अगदी छान असं हे अगदी मिश्रण पातळसं करून घ्यायचं. बघा किती व्यवस्थित मस्त पातळ झालेले. आता आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये 2 चमचे रवा. अशा प्रकारे गाठी मोडल्यामुळे काय होतं की नंतर रवा अगदी मिक्स व्हायला अगदी सोपं जातं. आता हे सगळं रवा टाकल्यानं मिक्स करायचं आणि 10 मिनिटं ह्याला बाजूला ठेवून द्यायचं, कारण रवा थोडासा फुलला जातो. आता हे आपण बाजूला ठेवलंय 10 मिनिटं. आता थोडी आपली झालेलीच आहे. तर आपण आता काय करणार आहोत, त्याच्यामध्ये आपण टाकायचंय एखादा बारीक चिरलेला कांदा टाकायचंय. त्याचबरोबर मी इथे हिरवी मिरची आणि आलं थोडंसं वाटून टाकणार आहे. हवं असल्यास तुम्ही कापून टाकलं तरी हरकत नाही. टोमॅटोचे थोडेसे बिया काढून मी याच्यामध्ये टाकलेले आहेत. बिया सकट सुद्धा टाकू शकता. त्याचबरोबर थोडासा गाजर आणि थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं जरासं मीठ टाकायचंय. या ठिकाणी तुम्ही हळद, लाल तिखट ते सुद्धा टाकलं तरी चालतं, त्याच्याने सुद्धा रंग येतो आणि न टाकता सुद्धा या धिरड्याला छान असा रंग येतो. आता हे सगळं काही आपण टाकल्यानंतर व्यवस्थितरित्या आपण याला मिक्स करायचंय. आता इथे मला थोडंसं ना ते जाडसर असं वाटतंय, म्हणून आता हे थोड्याशा भाज्या घातल्यावर आपलं हे पीठ जरा जाडसर झालंय. तर काय करायचं, थोडंसं पाणी आणखीन टाकायचं, कारण हे जर जाडसर असेल ना तर मात्र आपली जाळी पडणार नाही. म्हणून थोडंसं पातळ करायचं आणि अशा प्रकारे पातळ झालं की याची कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित करायची. आणि याला चव देण्यासाठी आपण आज करणार आहोत फोडणी. फोडणी पात्रामध्ये मी तेल गरम केले, थोडीशी राई टाकायची, जराशी ना कढीपत्त्याची पानं बारीक बारीकशी काढून टाका आणि त्याचबरोबर टाकायचे हिंग. याच्याने फोडणीने आणखीन त्याला चव छान येते. आता हे सगळं झालं की आपण काय करायचं, थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपलं हे सगळं मिश्रण अगदी व्यवस्थितरित्या रेडी झालेलं आहे. आता हे रेडी झालं की सगळ्यात अगोदर गॅसवरती तवा गरम करायला ठेवायचा, कारण का इथे अगदी तवा ना कडकडीत गरम असला पाहिजे. इथे पहा, तवा अगदी कडकडीत मी गरम केलाय, म्हणून त्याच्यावरती पटकन आपण तेल टाकायचं आणि तेल सगळं बाजूनी अगदी पसरून घ्यायचं. जर नॉनस्टिक तवा असेल ना तर सगळ्यात उत्तम होतं, तुम्हाला करायलाही सोपं जाईल. आणि अशा प्रकारे केल्यानंतर आपलं जे मिश्रण आहे ते थोडंसं हलवून घ्यायचं पळीने, कारण का ते गव्हाचं पीठ असतं ते थोडंसं तळायला लागतं. म्हणून अगदी व्यवस्थित मिक्स करून नंतर मी ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे हलक्या हाताने अगदी व्यवस्थितरित्या हे धिरडे अगदी व्यवस्थित मिश्रण घालायचे. पहा, आता हे सगळं झालं ना की आपण मी ते तेल बरोबरच टाकलेलंच आहे. तर तुम्हाला असं वाटलं की जरासे कोरडं झालं की वरूनही थोडंसं तेल टाकू शकता. आणि जर वरून ते अगदी चांगलं शिजलं गेलंय तर तुम्ही उलट नाही केलं तरी चालेल, पण मला उलट करूनच जास्त आवडतं, कारण दोन्ही बाजूने छान भाजलं गेलं ना की आणखीन छान लागतं. एका बाजूने भाजलं गेलंय म्हणून तर उलट केलंय. पहा, अगदी मस्त, अगदी सुरेख, अगदी रंग छान असा आलेला आहे आणि हे आपलं धिरडं रेडी झालेलं आहे. आता हे धिरडं आपण काढून घ्यायचंय. आता तुम्हाला मी पुन्हा आणखीन एकदा करून दाखवते, म्हणजे तुम्हाला ज्यांना येत नसेल ना त्यांना अगदी सोपंही जाईल. पुन्हा तवा कडकडीत गरम करायचा, तेल पुन्हा टाकून त्याला अगदी व्यवस्थित पसरवून घ्यायचं. पळीने अगदी व्यवस्थित ते आपण मिश्रण पुन्हा मिक्स करायचं आणि अशाच प्रकारे पळीने व्यवस्थित ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे सगळ्या ठिकाणी घालायचं. मात्र हे मिश्रण पातळच ठेवा, अगदी जाडसर करायचं नाही. आता हे त्या ठिकाणी सगळं घातलं की नंतर काय करायचं असतं, पुन्हा त्याचप्रमाणे अगदी 2-3 सेकंद किंवा 1 मिनिट 2 मिनिट थांबायचं. आणि गॅस मात्र अगोदर तुम्हाला सांगायला विसरली, गॅस मात्र अगोदर फास्ट आपण मोठी ठेवली असते ती मात्र मंद करायची. आता पहा, अगदी एका बाजूने झालेले तर आपण याला उलट करूया. आता उलट केल्यानंतर पहा, याचा सुद्धा अगदी रंग सुरेख आलेला आहे. आता हे आपली धिरडे रेडी झालेत, तर आपण पटकन काढून घेऊया ताटात. याबरोबर मी ते दही ठेवलेलं आहे आणि तुम्ही या ठिकाणी जरी दही नाही ठेवलं तरी सुद्धा चालतं. त्याचबरोबर बघा, धिरडे अगदी छान असे झालेले आणि त्यात तुम्हाला दाखवते की जाळी सुद्धा अगदी उत्तम आणि सुरेख पडली होती.
आणि हे अशाच प्रकारे धिरडे तुम्ही करून पहा. अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनतं. याबरोबर ना अगदी त्याचबरोबर लोणचं सुद्धा छान लागतं. आणि लोणचंच का, लोणचं तुम्ही जरी लोणचं दही काही नसलं तरी चहा सुद्धा बरोबर असला सकाळच्या वेळी तरी सुद्धा चालतो. पण मी जरासं लोणचं सुद्धा तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेलं आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कॉमेंट्स करून सांगायचंय. आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे. चॅनेलवर नवे असाल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.